चांगलं झालं. एकदम टेस्टला पण चांगलं आहे आणि एकदम हे झालं आहे, मऊ झालं आहे, भारी लागतं एकदम. तुम्ही पण खायली आहे सगळ्यांनी. मित्रांनो, आज आपण करणार रवा, स्पेशल रवा. आपण रवा व्यवस्थित भाजून घेणार आहोत. व्यवस्थित रवा भाजून घ्यायचा आहे. रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा, व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आणि थोडं चॉकलेटी झालं पाहिजे. तर टाईम लागेल चॉकलेट व्हायला, पण थोडं चॉकलेटी झालं पाहिजे रवा, तर चांगला टेस्टला वगैरे चांगला लागेल आणि एकदम खुसखुशीत होईल. आता थोडा थोडा चॉकलेटी कलर येतोय त्याला, बघा ना. चॉकलेटी कलर येतोय व्यवस्थित, आता होईल चॉकलेटी एकदम. दिसायला पण मग छान दिसतंय आणि रवा आपला भारी वाटेल, लागेल एकदम टेस्टी लागेल रवा आपल्याला. तर आपला रवा बहुतेक भाजून झाला बघा ना. थोडं चॉकलेटी पण कलर त्याला आलाय चांगला, एकदम कलर पण त्याला चांगला आलाय. मस्त कलर आला एकदम रव्याला, आता कलर भारी आले बघा. इकडे आपण ना पाणी गरम करायला ठेवले रव्यासाठी, बघा चांगले उकड आले पाण्याला. आता याच्यामध्ये मी थोडं ही टाकलं आहे, डालडा टाकला आहे आणि थोडंसं तेल टाकलं आहे, जेणेकरून आपला रवा एकदम चांगला होईल. तेलामध्ये व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे, थोडं तेलामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे रवा आपला, जेणेकरून आपल्याला टेस्टी लागेल. तेलामध्ये व्यवस्थित सगळं मिक्स झालं पाहिजे, जेणेकरून रवा आपला एकदम भारी होईल. मीठ पण व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्या, जे मीठ टाकलं ते सगळ्या रव्याला लागलं पाहिजे. आता आपण याच्यात चवीनुसार साखर टाकणार आहोत. साखर तुम्हाला पण जास्त गोड नाही करायचं, जेवढं कमी साखर असेल तेवढं भारी लागेल. नॉर्मल ठेवायचं एकदम साखर. मी गोड नाही होणार याची काळजी घेतो आहे, म्हणजे व्यवस्थित साखर अशी टाकली. आता जी साखर टाकली ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, जेणेकरून साखर चांगली रव्याला लागेल. अजून आपली पुढची प्रोसेस पण बाकी आहे, त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बघा आपली साखर आता व्यवस्थित एकदम मिक्स झाली आहे. तर मी चवीनुसार मीठ टाकणार आहे, थोडंसं, जास्त नाही, एकदम थोडंसं टाकलं आहे मीठ, जेणेकरून चांगली रव्याला आपल्या. आता जे गरम पाणी केलं आणि त्याच्या रव्यामध्ये जे गरम पाणी केलं आहे टाकतं आता. व्यवस्थित असा रवा ढवळून घ्यायचा. पाणी टाकून झालं आहे. थोडं मला वाटतं पाणी कमी पडलं, रवा व्यवस्थित शिजला पाहिजे. मित्रांनो, जर तुम्हाला रव्याची रेसिपी आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हां, मस्त आलं आहे, गरम गरम. बघा किती भारी झालं आहे, एकदम खुसखुशीत पण झालं आहे आणि एकदम नरम नरम झालं एकदम. बघा ना किती भारी झालं, एकदम नरम नरम झालं. असंच झालं पाहिजे,
टेस्टी लागेल एकदम आपल्याला आता. जरा झाकण ठेवतो जेणेकरून वाफेवर जरा चांगलं शिजेल. मला आता घेतलं एवढं खायला थोडं. बघा किती भारी झालं आहे ना आपला रवा तयार. लय भारी, मस्त झालं एकदम. चांगलं झालं एकदम, टेस्टला पण चांगलं आहे आणि एकदम हे झालं आहे, मऊ मऊ झालं आहे, भारी लागतं एकदम. तुम्ही पण खायला या सगळ्यांनी.